नर्मदे हर सखी सुनैना चॅनलद्वारे मी आज आपल्याला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा 2025 दर्शन घडवणार आहे। मनात उत्साह, श्रद्धा, भक्ती यासह अनेक परिक्रमावासी 21 किलोमीटरचं अंतर पार करत असतात। तर आज मी तुम्हाला प्रत्यक्ष या भक्तिमय वातावरण सोहळ्याचं दर्शन घडवणार आहे। चला तर मग माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमेला। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। चैत्र महिन्यातील पंचक्रोशी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मार्गामध्ये लागणारी आश्रम तसंच मंदिर यांची माहिती दर्शवणारा हा फलक आहे। साधारणतः 20 ते 22 स्थानांवर आपल्याला जाऊन दर्शन घेता येतं। आता आपण पाहत आहोत ते मारुती धाम। छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांनी अख्ख्या भारतभर 11 मारुतींची स्थापना केली। त्यांपैकी एक मारुती हा तिलकवाडा येथे स्थापित आहे। ज्ञानमुद्रा धारण केलेली ही हनुमानाची मूर्ती 1630 ते 1650 च्या दरम्यान इथे स्थापन करण्यात आली आहे। आणि इथे आपण पाहतोय ते रामेश्वर महादेवाचं मंदिर आणि ही सर्व मंदिरं या तिलकवाड्यामध्ये आहेत। एकूण 12 मंदिरांचं दर्शन आपण घेतो। तर रात्रीचे 12:30 वाजता आम्ही उठलो, अंघोळ केली, कारण का इथे प्रचंड लाईन होती, पण सोय खूप सुंदर आहे। शांत वातावरणामध्ये सर्वजण एकमेकांना मदत करत सर्व इथे राहत आहेत। त्यामुळे हे वासुदेव कुटीरचं माझं इथे वास्तव्य कसं होतं हे तुम्हाला लवकरच समजेलच। तर माझा हा ब्लॉग पूर्ण बघा। आपण पाहतोय हा मंडप परिसर, हॉल देखील दिलेले आहेत। त्यांच्या मार्फत आपल्याला मोफत गादी मिळते, त्या गादींवर आपण आराम करू शकतो। टॉयलेट, बाथरूमची सुविधा आहे आणि जेवण देखील इथे पुरवलं जातं। आणि हे सारं काही ऐच्छिक मिळालेल्या देणगी मार्फत हे सर्व सेवा करत। परिक्रमा उचलली आहे तिलकवाड्यामधल्या हनुमान मंदिरापासून। असं प्रत्येक जण ज्या ठिकाणावरून परिक्रमा उचलतील तिथेच येऊन ती संपूर्ण करायची असते, हा एक नियम आहे। परिक्रमेला निघताना आदल्या दिवशी आपल्याला संकल्प उचलायचा असतो की हे मैया, आमची ही परिक्रमा तू सफल संपूर्ण करून घे, आम्ही ही परिक्रमा करण्याचं वचन देतोय। आणि मग परिक्रमा पूर्ण होताच ज्या जागेतून आपण संकल्प उचललाय त्याच जागेत जाऊन तो संकल्प सोडायचा असतो। आता परिक्रमा मार्गातलं पहिलं चरण आलेलं आहे। हे आहे गुरु लीलाघर। नर्मदा मैयाच्या सुंदर किनारी मोक्ष प्रदान करणाऱ्या मारुतीरायाच्या मारुती धामच्या शेजारीच एक छोटीशी कुटिया बांधून सद्गुरु परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या स्थानावरती चातुर्मास केला होता। आणि या चातुर्मासात त्यांनी वापरलेल्या विविध गोष्टी, त्यांचं हस्ताक्षर असलेले काही स्तोत्र, मंत्र, चरण धूळ हे देखील सर्व काही जपून ठेवलेलं आहे ते पंड्या या गुरुजींनी। हे घर आहे पंड्या गुरुजींचं आणि आपण इथे आलो कि मग आपल्याला या सर्व गोष्टींचं दर्शन इथे घडतं। रोज सायंकाळी वासुदेव कुटीरवरून या गुरुलीला घर इथे पालखी येत असते। त्याच्याच पुढे आपण सप्तमातृका मंदिरात येतो। या सप्तमातृका नर्मदा मैयाच्याच प्रवाहामध्ये सापडलेल्या आहेत। इथे शेजारी गौतमेश्वर महादेवाचं देखील आपण दर्शन घेतो। त्याच्याच पुढे सुंदर असं छोटं मंदिर आहे, परंतु इथे 2 शिवलिंगांचं आपण दर्शन घेतो। पहिले आहेत श्री चंद्रेश्वर महादेव आणि दुसरे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर। इथे 2 शिवपिंडी आहेत आणि हे नर्मदा मैयाच्या प्रवाहात सापडलेलं शिवलिंग असल्यामुळेच काही जण या नर्मदा परिक्रमेची सुरुवात या मंदिरापासून करतात। पहाटेसच मी परिक्रमा सुरू केल्यामुळे इथे गर्दी कमी मिळते। तिलकवाड्याचा प्रमुख व्यवसाय हा कुंभारकाम आहे आणि इथे मातीपासून बनवलेल्या अनेक वस्तू, मटके, रांजण असं बरंचसं आपण पाहतोय। 2024 चैत्र महिन्यातल्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला मी आले होते आणि त्यानंतर मला तेव्हापासूनच ओढ लागली होती की कधी एकदा पुन्हा चैत्र महिना उजाडतोय आणि मी या नर्मदा परिक्रमेसाठी येते। कारण का संपूर्ण नर्मदा परिक्रमा आहे तिला 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो। काही जण वर्षभर करतात, परंतु ही एकमेव उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे जी एका दिवसात पूर्ण करता येते। जवळजवळ 21 किलोमीटर इतकं अंतर आहे आणि हे 21 किलोमीटर सहज पार होतं। जागोजागी असे हे बोर्ड, फलक लागलेले आहेत जे आपल्याला गाईड करतात की आता आपल्याला कुठे जायचंय। त्यामुळे इथे काही रस्ता चुकायची भीतीच नाहीये।
मागच्या वर्षी माझी मैत्रीण श्रुती वाघची सासरची देवयानी गवले झाली आहे, ती सोबत होती आणि खूपच सुखद मंगलमय अशी आमची ही परिक्रमा पूर्ण झाली। यावर्षी मी एकटी आलेली आहे, मला एकटं अजिबात वाटत नाही, कारण माझ्यासोबत मैया आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे। नर्मदे हर। प्राचीन सत्ययुग काळामध्ये तिलक नावाच्या राजाने तीळ प्रदान करून इथे महादेवांच्या शिवलिंगाची स्थापना केली होती आणि या मंदिरात आता आपण आलेलो आहोत। हे मंदिर आहे तिलकेश्वर महादेव मंदिर। इथे तीळ महादेवांच्या पिंडीवरती वाहिले जातात, म्हणूनच या पिंडीला तिलकेश्वर महादेव म्हणून ओळखलं जातं। इथेच आपण हनुमानाची सुंदर मूर्ती पाहतोय। तिलक राजाने स्थापन केलेल्या या तिलकेश्वर महादेवाच्या मंदिरामुळेच या गावाला तिलकवाडा असं नाव मिळालंय आणि स्वतः नर्मदा मैया दररोज इथे या तिलकेश्वर महादेवाच्या दर्शनास येत असतात, म्हणूनच परिक्रमा करताना तिलकेश्वर महादेवाच्या दर्शनाशिवाय परिक्रमा अपुरी राहते। परिक्रमा मार्गात नव्याने स्थापन झालेला श्री शंकर महाराज ठिकठिकाणी साइन बोर्ड लागलेले आहेत, त्यामुळे आपण रस्ता चुकण्याचा प्रश्न नाही। एक रस्ता सरळ जातोय तो डायरेक्ट मनी नागेश्वर मंदिराजवळ आणि एक रस्ता हे छोटे मंदिर करत आपण मनी नागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचू शकतोय। तर आता आपण शंकर महाराज मठापर्यंत जातोय, तिथूनच पुढे एक रस्ता आहे। याच मार्गामध्ये नर्मदा मैयाचं फार प्राचीन असं मंदिर आहे। प्राचीन असं नर्मदा मंदिर तिलकवाड्यामधलं 1790 साली स्थापित करण्यात आलेलं हे मंदिर आता आपण दर्शन घेत आहोत नर्मदा मैयाचं। हे नर्मदा मैया, तूच आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहेस आणि या पुढची ही परिक्रमा तूच सफल करून घेणार आहेस, तर आम्हाला शक्ती दे, बळ दे आणि आमच्या सोबत राहा मैया, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर। मागच्या वर्षी देखील पहाटेस हे काका इथेच बसलेले होते आणि हे सर्व कुंभारकाम करत होते आणि या वर्षी देखील मला हे भेटले। मागच्या वर्षीप्रमाणेच ते इतकी मेहनत करताना दिसतायत। खास मी तुम्हाला दाखवायसाठीच हा व्हिडिओ करते। नर्मदे हर। इथेच परिक्रमा मार्गामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज मठ आणि श्री शंकर महाराज मंदिर अशा स्थानाचं सुंदर दर्शन घेता येते। हे मंदिर संगमनेरच्या श्री सतीश कांबळेजींनी इथे स्थापन केलेलं आहे आणि इथे हे मंदिर कसं स्थापन करण्यात आलं, त्यांना प्रेरणा कुठून मिळाली आणि चमत्कारिकरित्या शंकर महाराजांची मूर्ती इथे कशी आली याबद्दल त्यांनी छान माहिती दिली आहे। त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ या येणाऱ्या व्लॉग्स मध्ये तुम्हाला पाहता येईल। स्वामी समर्थांची सुंदर तस्वीर ही त्यांच्या घरामध्ये 17 वर्ष होती, ती यांनी इथे स्थापन केली आहे आणि ही शंकर महाराजांची मूर्ती इथे चमत्कारिकरित्या त्यांना मिळालेली आहे। नर्मदे हर। इथे मला सुंदर ग्रुप भेटलाय जो नाशिक वरून आलेला आहे आणि त्यांनी मला पुढील मार्गामध्ये साथ दिलेली आहे। छान भजन करत करत आम्ही मस्त रस्ता हा पार करत होतो आणि सकाळचं सुखद वातावरण, थंड वारा यामध्ये खूपच सुंदर अनुभव वाटत होता। स्वामी मला भेट द्या हो, द्या हो, मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, मुखाने दत्त बोला। परिवारासम भासणाऱ्या या ग्रुप सोबत मी मनी नागेश्वर मंदिराजवळ पोहोचले। पहाटेचे 4:30 वाजलेले आणि मी इथे खात आहे गरमागरम तुपातली खिचडी आणि कढी। कधी असं खाल्लंय का आपण पहाटेस? पण खूपच ऊर्जा देणारी ही खिचडी। नर्मदे नर्मदे नर्मदे। नर्मदा मैयाच्या सुंदर भक्तिगीतांवर इथे या काकांनी ठेका धरला, मग काय सर्वांनीच इथे फेर धरला। अशा उत्साहामध्ये आपल्याला आणखीन जोश येतो आणि आपली ही परिक्रमा खूपच आनंदमय वातावरणामध्ये पूर्ण होत असते। चला गोल करा, गोल करा। वा 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 बाबा,
चला तर आपण जात आहोत मनी नागेश्वर मंदिरात. बघितलं किती उत्साह जोशपूर्ण वातावरणामध्ये माझी नर्मदा परिक्रमा चालू आहे. पुढच्या वेळेस तुम्ही देखील नक्की या. सुंदर असं मंदिर, अप्रतिम दर्शन आता मी तुम्हाला घडवते. हे आहे मनी नागेश्वर मंदिर. या मंदिराचाही अतिशय प्राचीन इतिहास आहे. इथे देखील सुंदर अशी हनुमानांची प्रतिमा. जय श्रीराम, जय हनुमान. अतिशय सुंदर रचना आहे. असं प्रत्येक ठिकाणी आपण दर्शन घेत घेत पुढे जातो. श्री गणरायाची सुंदर अशी ही मूर्ती. सुंदर दर्शन घेऊन आपण या गणराया पुढे नतमस्तक होतो आणि आपण आता दर्शन घेत आहोत श्री मनी नागेश्वर महादेव. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. या वर्षीच्या परिक्रमा मार्गामध्ये अतिशय सुंदर नियोजनबद्ध अशी सोय करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खूपच सुंदर सुधारणा झाली आहे आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी असे स्ट्रीट लॅम्प लावलेले आहेत. त्यामुळे जवळ असलेल्या टॉर्चचा उपयोग झाला नाही. परिक्रमा मार्गावरती अनेक आश्रम, सेवाभावी संस्थांमार्फत असे हे ठिकठिकाणी थांबे करण्यात आलेले आहे. इथे बसून आपण आराम करू शकतो. तसंच इथे सरबत, पाणी, चहा, खिचडी, प्रसाद असे अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत जे मोफत आपल्याला ही सेवा देत असतात. आता इथे सरबत देत आहेत आणि खरंच म्हणजे आपल्याजवळ पाण्याची बॉटल जरी नसली ना पाणी पिण्यासाठी तरीही काही हरकत नाही. रस्त्याने आपल्याला पाण्याची देखील सोय आहे. त्यामुळे जवळ काहीच सामान न ठेवता आपण बिनधास्त इथे चालत राहायचं. आपण नुसतं मनात परिक्रमेसाठी येण्याचं ठरवलं की बाकी सर्व काही नर्मदा मैया पूर्ण करून घेत असते. खूपच शांत वातावरणाचा अनुभव मी घेत आहे. तर आता आपण कपिलेश्वर महादेव मंदिरात जवळ आलेलो आहोत. तिलकवाडातील वासन या गावामधलं श्री कपिलेश्वर महादेव मंदिर. गुजरातमधील तिलकवाडा इथून नर्मदा नदी ही उत्तर वाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तर वाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. त्यामुळेच तिलकवाडा ते रामपुरा आणि रामपुरा ते तिलकवाडा असं 21 किलोमीटरच्या टप्प्यावरती नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. त्यामुळेच ज्यांना संपूर्ण परिक्रमा शक्य नसते ते भाविक उत्तर वाहिनी प्रदक्षिणा पूर्ण करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तर वाहिनी परिक्रमा केली जाते आणि जो कोणी चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य मिळेल असं नर्मदा पुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये लिहिलेलं आहे. संपूर्ण परिक्रमा ही 3000 किलोमीटर इतकी आहे आणि इतकं अंतर जर आपल्याला पार करणं शक्य नसेल तर निदान 21 किलोमीटरचं अंतर आपण सहज साध्य करू शकतोय. श्री मार्कंडेय मुनी हे नर्मदा परिक्रमेचे आद्य प्रवर्तक मानले जातात कारण त्यांनी सर्वात प्रथम नर्मदा नदीची परिक्रमा केली होती. सुमारे 7000 वर्षांपूर्वी नर्मदेची परिक्रमा त्यांनी केली आणि त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं होतं की तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे 999 नद्यांचे धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून त्यांनी मार्गक्रमण केलेले. अशा पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना 33 वर्षे लागलेली आहेत. स्कंद पुराणात नर्मदेचे वर्णन आलेले आहे आणि आता सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे ही यात्रा जवळजवळ 3000 किलोमीटर इतकी आहे आणि ही पूर्ण करण्यासाठी 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागतात. परंतु काही जण ही कमी कालावधीत पूर्ण करतात. आपण दर्शन घेत आहोत श्री कपिलेश्वर महादेवांचं. ओम नमः शिवाय. परिक्रमेमध्ये नर्मदा मैयाला आपल्या उजव्या हाताला ठेवून चालायचं असतं
त्यामुळेच ही परिक्रमा तिलकवाडा ते रामपुरा अथवा दोन्हींपैकी एक कुठल्याही ठिकाणाहून आपल्याला सोयीचं असेल तिथून सुरू करू शकतात। आता या वासन इथल्या श्री कपिलेश्वर महादेव मंदिरापासून आपण या पायऱ्या उतरतोय खाली आणि इथून आपल्याला आता हे नर्मदा मैया नर्मदा नदीचं दर्शन आपल्याला घडणार। आणि आता इथूनचा रस्ता आणखीनच आनंददायी होतो, कारण आपण सतत आपल्या नजरेत नर्मदा मैयाला सामावून घ्यायचा प्रयत्न करत राहतो। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण समोरच्या बाजूला जो प्रकाशमान रस्ता बघतोय तो एक ब्रिज आहे, म्हणजे दक्षिण तटावरून उत्तर तटापर्यंत जिथे वासुदेव कुटीर आहे तिथपर्यंत येणारा हा रस्ता आहे। तर आता आपण वासुदेव कुटीरवरून वासनपर्यंत आलोय। वासनवरून आता आपण या पायऱ्या उतरून खालून या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून उत्तर तटाच्या शेवटच्या पॉइंटवरतून आपण होडीने रामपुरा घाटापर्यंत पोहोचतो। मग रामपुरा घाटावरून रामपुरा गावातून जाणाऱ्या डांबरी रस्त्याने आपण सर्व मंदिरं आश्रम पाहत सीताराम बापू अन्नक्षेत्र या शेवटच्या थांब्यापर्यंत येतो आणि मग आपण सीताराम बापू आश्रमावरून खाली उतरणाऱ्या मार्गाने नर्मदा मैयाच्या किनारी पुन्हा येतो आणि या किनारी मार्गावरून आपण 2 ते 3 किलोमीटर अंतर पार करत नव्याने बांधलेल्या पादचारी पूल म्हणजेच हा सेतू पार करून थोड्याशा पायऱ्या परत चढायच्या ते वासुदेव कुटीरला पोहोचण्यासाठी। मग या मार्गाने पूर्ण परिक्रमा पूर्ण होते। तिलकवाड्यावरून येणारा एक शॉर्टकट मार्ग इथून निघतो, परंतु कपिलेश्वर महादेवांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर मग मूळ मार्गानेच आपण आलेलं बरं। मूळ परिक्रमेत जसं संकल्प सोडला जातो त्याप्रमाणेच या उत्तर वाहिनी परिक्रमेत सुद्धा संकल्प सोडला जातो आणि आपल्याकडच्या रिकाम्या बाटलीमध्ये आपण या उत्तर तटावरून जल भरून घ्यायचं आणि मग आपण जेव्हा दक्षिण तटावर जातो तेव्हा दक्षिण तटावरील सर्व मंदिरांच्या म्हणजे जिथे जिथे शिवपिंडी आपल्याला दर्शनाला भेटतील त्या शिवपिंडींवर आपल्याकडच्या जलाने थोडा थेंबभर का होईना पण एक अभिषेक करायचा आणि पुढे प्रस्थान करायचं। आणि मग दक्षिण तटावरून उत्तर तट पार करत असताना दक्षिण तटावरचं जल आपल्या बाटलीत भरून घ्यायचं आणि उत्तर तटावरील मंदिरांमध्ये अभिषेक करायचा आणि उरलेलं जल आपल्या घरी प्रसाद स्वरूपात घेऊन जायचं असतं। उत्तर तटापासून चालताना आपल्याला अशी ठिकठिकाणी माशांना खाऊ घालण्यासाठी सोय केलेली आहे। इथे आपल्याला कुरमुरे किंवा पिठाचे गोळे असं त्या माशांना खाऊ घालता येतं। इथून चालत असताना अंधार असल्यामुळे मला नर्मदा मैयाचं नीटचं दर्शन होत नव्हतं, परंतु आता पहाट होऊ लागलीये आणि इतका छान प्रकाश येऊ लागलेला आहे। या मंद प्रकाशामध्ये या नर्मदा मैयाचं स्वरूप इतकं सुंदर निराकस दिसतंय ना, तुम्हीही बघा, पण प्रत्यक्ष ते अनुभवण्यात एक वेगळाच आनंद आहे। ही मंगलमयी नर्मदा मैया अतिशय निरागस भासते। नमामि देवी नर्मदे तुझीय पाद पंकजं, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे। दरवर्षीप्रमाणे हे बाबा आलेल्या परिक्रमावासियांना अशी फळं देऊन सेवा करतात। इथे छान भजन देखील ते गात असतात। किती डोळ्यात साठवून घेऊ तुला, जेवढं तुला डोळ्यात साठवेल तेवढं कमी आहे मैया। जय हो नर्मदा मैया। सकाळची सुंदर अशी ही शांतता आणि मस्त असा सौम्य प्रकाश आणि सोबत ही अशी संथ वाहणारी मैया, इतकं सुंदर दृश्य आहे, शब्दात वर्णन करता येत नाहीये। प्रत्येकाने हा अनुभव इथे येऊनच घेतला पाहिजे। आपण नर्मदा मैया सोबत चालतोय, हा आनंद सांगू शकत नाही मी कसं वाटतंय मला। छान खूप छान। मार्गावरून चालता चालता अनेक सहप्रवासी सोबत जोडले जात आहेत। ओळख नसतानाही आपलं काहीतरी ऋणानुबंध आहे भरपूर वर्षांचं, असंच जाणवत राहतं।
आपोआप मैया या सर्व परिवारांशी माझी ओळख करून देत आहे. सर्व मैयाचीच कृपा आहे. उत्तर तटावरून आपण हा समोरचा दक्षिण तट पाहतोय. किती सुंदर दृश्य आहे बघा. आता आपण होडीची सेवा जिथे आहे तिथपर्यंत पोहोचतोय. त्याला नंदी घाट असं नाव देण्यात आलेलं आहे. या आमच्या ताई, छान छान ताई. तिथेच ओळख झाली वासुदेव कुटीरमध्ये. आता सोबत भेटल्यात नर्मदे. आता इथूनच आपल्याला हे असं कुंपण घातलेलं दिसतंय, कारण इथे जवळपास मगरींचं वास्तव्य आहे आणि कुठल्याही परिक्रमावासीने इथे पाण्यात उतरू नये याची काळजी घेतलेली दिसते. आपण नंदी घाटावरील या छोट्याशा नंदीची प्रतिमा पाहतोय, परंतु 1-2-4 वर्षांआधी इथे मोठ्या प्रमाणामध्ये असलेला नंदी पाहायला मिळत होता. अनेक जण इथे फोटोज काढायचे. भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इथे पूर स्थिती निर्माण झाली आणि हा नंदी पाण्यात विलीन झालेला. आणि आता पुन्हा इथे नंदी स्थापन करण्याचा मानस इथल्या सेवाभावी हे असे नर्मदेचे गोटे, ज्यांना आपण शिवलिंग असं म्हणतो, हे असे बघून घेतले जाते. असा आकार बघून अशा प्रकारचे नर्मदेचे गोटे नर्मदा मैयाच्या प्रवाहात सापडतात. आणि हे नर्मदेचे गोटे आपण कुठलीही प्राणप्रतिष्ठा न करता थेट देवघरात पूजण्यासाठी ठेवू शकतो. परंतु एका गुरुजींकडून मी ऐकलं की दररोज जर आपल्या देवघरात पूजा होणार असेल तरच हे स्थापन करावे, अन्यथा यांचा अपमान होतो आणि चुकीची फळं आपल्याला मिळू लागतात. इथे छान अशी शिवपिंड उभी करण्यात आलेली आहेत. एकूण 12 शिवपिंड इथे आहेत आणि अनेक जण इथे सेल्फी घेण्यात मग्न झालेत. बरेच परिक्रमावासी इथे निवांत आराम करताना दिसत आहेत. असे इथे सेल्फी पॉइंट्स आहेत. ओम नमः शिवाय. छान सुविधा दिलेल्या आहेत. इथल्या टेंटमध्ये अनेक सुविधा आहेत. तानुला मुलांना दूध पाजण्यासाठी इथे कक्ष आहेत. तसंच आरोग्य सेवा इथे पुरवल्या जात आहेत. फलाहार कक्ष देखील आहेत. इथून होडीच्या सेवेसाठी फक्त 20 रुपये दर आहे. तर आता छान सुविधा आपण बघतोय. ही आहे नर्मदा मैया. खूपच सुंदर वाटते. तुम्ही सर्वांनी इथे अवश्य या. नर्मदा पुराण तसंच पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलंय की भगवान शंकर मेखल पर्वतावरती तपश्चर्येत मग्न असताना त्यांच्या स्वेदातून म्हणजेच घामातून नर्मदा मैयाचा जन्म झालेला आहे. आणि नर्मदेचा जन्म हा मेकल पर्वतावर झाल्यामुळेच तिला मेकल राजांची कन्या असं म्हटलं जातं. भगवान शिवाने नर्मदेला आशीर्वाद दिलेला आहे की नर्मदेच्या सेवा भक्तीने अथवा तिला भेट दिल्याने तिच्या नुसत्या दर्शनाने देखील आशीर्वाद प्राप्त होईल. नर्मदेने भोलेनाथांची हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यामुळेच नर्मदेला असा आशीर्वाद प्राप्त आहे की ती पापांचा नाश करते. तिच्या काठावरती सर्व देवी देवता वास. तसंच नर्मदेच्या पात्रात सापडणारे नर्मदेचे गोटे यांना आपण थेट आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाच्या स्वरूपात पूजा करू शकतो. नर्मदा पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की राजा मेखलाची कन्या नर्मदा यांच्या लग्नाची जेव्हा राजाने घोषणा केली तेव्हा त्यांनी गुल बकावलीचे फूल आणणाऱ्या व्यक्तीशी नर्मदाचं लग्न होईल असं सांगितलं. अनेक राजपुत्र आले पण कोणीही अट पूर्ण केली नव्हती. परंतु सोनभद्र नावाच्या राजाने गुल बकावलीचं फूल आणलं आणि त्याचं नर्मदेशी लग्न ठरलेलं. लग्नापूर्वी सोनभद्र राजकुमाराशी भेट घ्यावी असं नर्मदेला वाटू लागलं. त्यामुळे तिने आपली मैत्रीण जुहिला हिला हा निरोप घेऊन राजकुमाराकडे जाण्यास सांगितलं. जाण्यापूर्वी जुहिलाला चांगले कपडे परिधान करण्यास दिले आणि आपली ओळख म्हणून आपल्याकडची अंगठी तिला दिली. परंतु बराच वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. तेव्हा नर्मदा चिंतेत पडली आणि जुहिलाचा शोध घेण्यास तिने सुरुवात केली. शोधता शोधता नर्मदा सोनभद्र राजकुमारापर्यंत पोहोचली आणि तिथे जुहिला राजकुमारासोबत होती हे पाहून नर्मदा संतापली. अखेर नर्मदेने आयुष्यभर कुंवारी राहण्याचं व्रत घेतलं आणि विरुद्ध दिशेने तिने वाटचाल सुरुवात केली आणि ती थेट अरबी समुद्रात जाऊन विलीन झाली. सर्व नद्या एका दिशेला वाहत असली तरी ही एकमेव अशी नदी आहे जी विरुद्ध दिशेने वाहते आणि केवळ नर्मदा नदीचीच परिक्रमा या भूतलावरती करण्यात येते.
हिंदू धर्मातल्या मान्यतेनुसार माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान आहे तसंच नर्मदेलाही विशेष स्थान आहे. भारतात एकूण 7 पवित्र नद्या मानलेल्या आहेत. त्यांची नावे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी अशी आहे. कोणतीही नदी उत्तर दिशेला वाहणे हे पुण्यप्रद मानलं जातं आणि नर्मदा नदी ही उत्तर दिशेला वाहते. तसंच गंगा नदी ही काशीजवळ वरुण घाट ते अस्सी घाट दरम्यान उत्तर वाहिनी आहे. त्यामुळेच काशी या स्थानाला देखील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं. असं असतानाही गंगा दशहराच्या दिवशी गंगा नदी ही यमुनेला येऊन मिळते आणि तिच्यामध्ये साठलेली पापं ती इथे धुवून घेत असते. यावरूनच नर्मदा मैयाच्या महत्वाची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्याला उमजून येईल. होडीत बसून खूप छान वाटत होतं. अवघ्या काही मिनिटातच आम्ही रामपुरा घाटापाशी पोहोचलोय आणि सकाळचा हा नयनरम्य असा देखावा, सूर्योदयाचा प्रसंग पाहून मन मोहून गेलं होतं. आता आपण रामपुरा घाटावर आलेलो आहोत. काही जण घाट पार केल्यानंतर इथे स्नान करतात, तर त्या स्नान करण्यासाठी नदीचंच पाणी शॉवरद्वारे इथे पुरवण्यात येतं आणि कपडे बदलण्यासाठी सुद्धा खूप छान सोय केली आहे. रामपुराच्या या घाटाला किडी मकोडी घाट असं देखील म्हणतात आणि इथेच आहेत गुप्तेश्वर महादेव मंदिर, जे पांडव गुफेमध्ये स्थित आहे आणि या पांडव गुफेचा इतिहास फारच प्राचीन आहे. असं म्हणतात की पांडवांनी इथे काही काळ वास्तव्य केलं होतं आणि त्यांनी स्थापन केलेलं हे गुप्तेश्वर महादेव मंदिर. चला तर पाहूया. अतिशय दुर्गम भागामध्ये हे गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. सहसा इथे कसं यायचं हे कळून येत नाही, त्यामुळे अनेक परिक्रमावासी वरून जातात. तर मी हे शोधत इथपर्यंत पोहोचले. इथे शेजारी 2 मंदिरं होती. त्यांपैकी नर्मदा मैयाचं मंदिर आणि आणखीन एक मंदिर ते पूर्णतः पाण्यामध्ये विलीन झालेलं आहे. परंतु हे एकमेव मंदिर आहे जे अजूनही इथे आपलं अस्तित्व टिकवून आहे आणि आज आपण या मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतोय. अशी मान्यता आहे की या महादेवांचं दर्शन घेताच अनेक प्रकारचे चर्मरोग दूर होतात. पावसाळ्यामध्ये हे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये विलीन झालेलं असतं. अशी ही सुंदर वाहणारी नर्मदा मैया. इथे केवढे मासे आहेत. बघा, एवढूसाच हा रस्ता आता आहे आणि या रस्त्यावरून इथे आपण पाण्यामध्ये उतरू शकतोय. नर्मदा मैयाचा प्रवाह हा एवढा वरपर्यंत असतो आणि एवढं असताना हे जे इथे छोटंसं मंदिर आहे, जे शिव मंदिर आणि पांडवांनी स्थापन केलेलं मंदिर असं ओळखलं जातं, ते पूर्णतः पाण्यामध्ये असतं. तरी देखील ते मंदिर अजूनही तिथे आहे. नर्मदा मैया आणि अजून 2-3 मंदिरं जी तिथेच शेजारी होती ती थोडी पाण्यामध्ये विलीन झाली असल्यामुळे हे मंदिर मात्र अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे आला तर आवर्जून या मंदिरात येऊन दर्शन घ्या. रामपुरा घाटालाच किडे मकोडे घाट असं देखील म्हणतात आणि दक्षिण तटावरील या रामपुरा घाटावरून आता आपण चढत जात आहोत ते तीर्थेश्वर महादेव मंदिरात. इथेच श्री राधागिरी माताजी परिक्रमावासियांसाठी बालभोगची सेवा पुरवितात. आता मी या तीर्थेश्वर महादेव मंदिरात जवळ असलेल्या नर्मदा मैयाच्या जलाने अभिषेक करून घेते. इथूनच थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला हा गेट दिसतोय, तो आहे श्री रणछोडराय मंदिराचा. चला तर आपण दर्शन घेऊया. खूपच सुंदर परिसर आणि हा भला मोठा वटवृक्ष आपण पाहतोय. एके दिवशी एका शेतकऱ्याला याच जागेमध्ये जमिनीमध्ये ही चतुर्भुज असलेली श्रीकृष्णाची मूर्ती सापडली.
या श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या अवतीभोवती दशावतार अवतरलेले आहेत. अतिशय सुंदर आणि देखणं रूप आहे हे. श्री रणछोडरायाचं मूळ मंदिर हे गुजरात मधील खेडा तालुक्यामध्ये डाकोर या गावामध्ये आहे. कंस वधानंतर मगधचा राजा जरासंध याने मथुरेवर आक्रमण करण्याचे योजले आणि आपल्या एकट्यामुळे या अवघ्या मथुरेवरती संकट नको या विचाराने श्रीकृष्णाने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि रणछोडराय म्हणजेच रणांगण सोडून पलायन करणारा असा रणछोडराय असं त्यांना नाव मिळालं. परंतु लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचार केलाच नव्हता, कारण त्यांचं हे पलायन होतं ते लोक संरक्षणार्थ. इथे महादेव आणि हनुमानांचं सुंदर मंदिर आहेच, शिवाय ज्या जागेमध्ये ही श्रीकृष्णाची मूर्ती प्रकटली त्या स्थानालाही त्यांनी महत्व दिलेलं आहे. हा भला मोठा वडाचा पार अनेकांना सावली देतोय आणि अनेक पक्ष्यांचं हे घर देखील आहे. गुजरातमधील राजपिपलाजवळ एक हरसिद्धी मातेचं सुंदर असं मंदिर आहे आणि इथे देखील एक छोटंसं हरसिद्धी मातेचं मंदिर मला दिसलं. खूपच छान छोटी मूर्ती होती. मातेचा आशीर्वाद घेऊन तिच्याकडून ऊर्जा घेऊन इथेच असलेल्या हनुमंताचं दर्शन घेतलं आणि मी निघाले या मूळ रस्त्यावरून म्हणजेच जुना रामपुरा गावातून. परिक्रमा मार्गामध्ये अनेक भक्तजण सोबत जोडले जातात, आपल्याशी चर्चा करतात, आपली छान विचारपूस करतायत, ओळख विचारतायत आणि आपल्याला वाटतच नाही की आपण पहिल्यांदा भेटलोय. सर्वांशी खूप छान परिचय होत चाललाय. आता मी ज्या रस्त्यात चालत आहे तो जुना रामपुराचा गाव. माझ्या मागे हे सर्व बाजूला सर्वीकडे हे बॅनर लागलेले आहेत. जुना रामपूर, सर्व लहान गाव, गावातली छोटी छोटी घरं, किती छान. जुना रामपुराचा हा बस स्टँड दिसतोय आपल्याला. आपल्या घरांसमोर गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर उभे असतात, परंतु इथे बघा हे असे गाई म्हशी अशा बसलेल्या आहेत, कोंबडे आहेत. किती सुंदर वातावरण आहे आणि सर्व शेणाने सारवलेलं आहे यांचं अंगण. नर्मदे हर मैया, जय गौ मैया. आता आपण येऊन पोहोचलोय ते श्री धनेश्वर महादेव मंदिर आणि श्री राम गौशाळा जवळ. इथेच राम गौशाळ्यामध्ये अन्न क्षेत्र आहे. चला तर मग आता आपण दर्शन घेऊया श्री धनेश्वर महादेवाचं. या धनेश्वर महादेव मंदिरामध्येच आणखीन एक मंदिर आहे, ते देखील महादेवाचंच आहे, परंतु त्यांचं नाव श्री लोकेश्वर महादेव असं आहे. महादेवांनी भस्मासुराला वर दिला की तो ज्या कुणाच्या मस्तकावर हात ठेवेल तो क्षणात भस्म होईल आणि तत्क्षणीच भस्मासुराने महादेवांच्या मस्तकावर हात ठेवायला पुढे सरसावल्यावर महादेवाने पलायन करत याच जागेमध्ये ते लपले होते. लपणे, लुप्त होणे आणि या जागेलाच लोकेश्वर महादेव असं नाव प्राप्त झालं आणि इथे त्यांची शिवपिंडी आहे. या जागेला खूप महत्व आहे, कारण का स्वतः महादेव इथे लपले होते. आणि या लोकेश्वर महादेवांसमोर श्री कुबेरांनी 2 वर्षापर्यंत तप केले, इथे होम हवन केले आणि स्वतःच्या करकमलांनी इथे धनेश्वर महादेवाची स्थापना केली आहे. धन कुबेर महादेव असंही इथे म्हणतात. शंकर शंभो. उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये येताना आपण या मंदिरात दर्शन घेतलंच पाहिजे. छान प्रसादी आम्हाला मिळाली.
माझी आवडती ही बुंदी आणि हे गाठिया, सुंदर कॉम्बिनेशन और चाय. नर्मदे. वाटेतच हे काका काकू मला भेटले, ते देखील खुश झाले कारण त्यांना हे मंदिर माहीत नव्हतं. आणखीन छोटी 2 मंदिरं आहेत. एक कमंडलेश्वर महादेव मंदिर आणि हे आहे झटेश्वर महादेव मंदिर. इथे शेजारी श्रीराम मंदिर आणि राम गौशाळा आहे, जिथे परिक्रमावासियांसाठी अन्नक्षेत्र देखील सांभाळलं जातं आणि काही परिक्रमावासी इथेच निवास करतात आणि दुसऱ्या दिवशी पुढे मार्गक्रमण करीत असतात. आपण पाहतोय हे राम मंदिर खूपच छान सुंदर रीतीने पूजा करण्यात आली आहे आणि इथेच श्रीराम भक्त हनुमान यांची सुंदर अशी ही मूर्ती, यांचं देखील आपण दर्शन घेऊया. इथेच श्री तपस्वी जय रामदास जी यांचं आपण दर्शन घेत आहोत आणि त्यानंतर इथले महंत श्री जानकीदास बापूजी इथली सर्व ही व्यवस्था पाहतात. खूपच शांत असा परिसर. इथून नर्मदा मैयाचं सुंदर दर्शन तर घडतच आहे, शिवाय इथे मैयाचं मंदिर देखील आहे. जय हो मा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुंदर असं हे मंदिर, खूप शांतता आहे इथे. परिसर तुम्ही पाहू शकता. सुरत वरून आलेल्या या बंधूंनी खूपच सुंदर, अतिशय टेस्टी अशी ही शुद्ध तुपात बनवलेली मिठाई तयार करून आणलेली आणि हे सर्व परिक्रमावासियांना वाटत होते. मला अक्षरशः म्हटलं की अजून घ्या, अजून घ्या, पण आता एकाच घासामध्ये मन आनंदित झालेलं. स्माइल प्लीज. नर्मदे हर. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. नर्मदे हर. बाय गाईज. असं सगळं पॅकिंग करून मी निघालेली आहे. जरा कॉमेडी वाटते मला. अक्षरशः पायात सॉक्स वगैरे सगळं आहे. पण काय करणार, ऊन आहे आणि आपण असं काळे काळे होऊन जाण्यापेक्षा उन्हापासून स्वतःचं संरक्षण करायला हवं, हो की नाही. मांगरोलच्या गावामधून मी आता जात आहे. इथपर्यंत माझी टोटल 15 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि स्टेप्स झाल्यात 18,382 आणि समथिंग. पुढे चालू मोठा पार आहे बघा, हा वडाचा. हा वडाचा मोठा पार लागलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही इथे मैत्रिणींनी या इथे झुला झुलला होता. या पारंब्यांवर झुला झुललेला आहे. हा बघा, हा वडाचा पार. खूप सुंदर वाटत आहे. मांगरोल गावाने हा परिसर अजूनही निसर्गरम्यच ठेवलेला आहे, त्यामुळे खूप छान वाटते. मागील वर्षी इथून जात असताना मांगरोलचं श्री मंगलेश्वर महादेव मंदिर आमच्याकडून मिस झालं होतं, परंतु यावेळेस मी खास लक्षपूर्वक इथून चालत आहे आणि आता मला इथून हा बोर्ड दिसलाय मांगरोल आणि इथे शेजारी हा जो केशरी रंगाचा ध्वज दिसतोय तेच आहे श्री मंगलेश्वर महादेवाचं मुख्य प्रवेशद्वार. या मंगलेश्वर महादेव मंदिरामुळेच या गावाला मांगरोल असं ओळख मिळालेली आहे आणि या मांगरोल मधील अनेक भाविक सज्जन परिक्रमावासियांसाठी पाणी तसंच भोजनाची व्यवस्था करतात आणि अतिशय खूपच सुहृदयी अशी ही लोक हर तऱ्हेने मदतीला तत्पर असतात. हे मंगलेश्वर महादेवाचं मंदिर स्वतः मंगळदेवाने स्वतःच्या करकमलांनी इथे स्थापन केलेलं आहे. या महादेवांची सेवा पूजा अर्चना करताच ज्या कुणाला मंगळाची काही ग्रहदोष पत्रिकेमध्ये असतील तर ते दूर होतात आणि सर्व त्यांची कामं निर्विघ्नपणे पूर्ण होत असतात.
म्हणूनच या मंगलेश्वर महादेवाचं अनन्यसाधारण महत्त्व या गावामध्ये आहे. या मंदिराबाबतची सविस्तर माहिती या बॅनरवरती आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती वाचू शकता. इथेच एक छोटंसं शिव मंदिर आणि गणेश मंदिर देखील आहे. आहा हा, पक्ष्यांचा किलबिलाट. इथूनच एक मार्ग श्री स्वामीनारायण मंदिर पोयचा इथे जातो. खूपच अप्रतिम असं हे स्वामीनारायण मंदिर. सर्वांनी दर्शन घेतलंच पाहिजे आणि संध्याकाळची रोषणाई तर एक नंबर. इथे मी पूर्णतः स्वतःला पॅक करून चालले होते. डोक्यावर टोपी, पायात मोजे, हातात हात मोजे आणि हे समोरचे गृहस्थ अनवाणी पायाने ही परिक्रमा पूर्ण. श्री रामकृष्ण सेवा आश्रम मार्फत इथे खूपच सुंदर शुद्ध तुपातली खिचडी मिळाली. एक अनोखी ऊर्जा मिळाली. इतकं सुंदर तुम्ही इथे सर्व करतात. खिचडी एकदम यमी, टेस्टी आणि घरी बनवलेल्या अचार सोबत. थोड्याच वेळात चालत पुढे आल्यावर इथे ओम उदासीन बाबांचा आश्रम लागलेला आहे. या आश्रमाच्या बाहेरूनच मी नमस्कार करून पुढे मार्गक्रमण केलं. तर मी चालत चालत तपोवन आश्रमपर्यंत पोहोचली आहे. वर्षभर तपोवन आश्रममध्ये येऊन इथे राहून सेवा करण्यास अनेक जण इच्छुक असतात. इतकं अंतर पार केल्यानंतर या तपोवन आश्रममध्ये येऊन अनेक परिक्रमावासी विश्राम करतात. तपोवन आश्रमामध्ये सुंदर असं साईबाबांचं मंदिर आहे. उन्हातून थकून भागून आलेल्या परिक्रमावासियांना या तपोवन आश्रममध्ये छास म्हणजेच ताक देऊन सेवा पुरवण्यात येते. इथले महंत श्री साई नित्यानंदजी स्वामी महाराज हे दर गुरुवारी एका खिडकीतून दर्शन देतात. म्हणूनच या परिसरात त्यांना खिडकीवाले बाबा या नावाने देखील ओळखलं जातं. वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नितांत सुंदर आणि स्वच्छ शांत असा हा परिसर. इथे हनुमानाचं छान मंदिर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट किती सुंदर वाटतोय ना. इथून जाऊशीच वाटत नव्हतं. इतकं छान वाटत होतं या परिसरामध्ये. इथल्या गौशाळेमध्ये गायींची खूप छान रीतीने काळजी घेतली जाते. नर्मदा मैयाच्या किनारी जाण्यासाठी इथे घाट केलेला आहे. इथून या पायऱ्या खाली उतरतात. नर्मदे हर, नर्मदे हर बाबा. जरासा निवांत म्हणून मी या आश्रम परिसरामध्ये फिरले. तुम्हाला काही क्षणचित्रही मी दाखवते. खूपच प्रसन्न वातावरण होतं इथे. दुपार होत चालली होती त्यामुळे मी इथून पुढे निघाले आणि मार्गात हे दादा असे पादुका आणि फोटो घेऊन या परिक्रमा मार्गामध्ये भेटले. रामपुरा गावातून जात असताना दुतर्फा केळीच्या बागा दिसतात. तसंच हे अशी शेती बहरलेली दिसते. आता मी हनुमान मंदिराजवळ पोहोचलेली आहे आणि इथे दरवर्षी
फळ सेवा दिली जाते. अनेक परिक्रमावासी इथे विश्रांती घेताना दिसत आहेत. इथले हनुमान महाराज जागृत आहेत आणि याच मंदिरात बसून मी हनुमान चालिसाचा पाठ केला. खूपच सकारात्मक ऊर्जा मला मिळाली. परिक्रमा करणं म्हणजे नुसतंच चालत गोल फेरी मारणं अथवा प्रदक्षिणा मारणं असा अर्थ नव्हे, तर या परिक्रमा मार्गामध्ये लागणारे जे जे आश्रम आहेत, मंदिरं आहेत, त्या प्रत्येक मंदिरात, प्रत्येक आश्रमात जाऊन तिथे जी सकारात्मक ऊर्जा असते ती घेणं, ते अनुभवणं म्हणजेच परिक्रमा असते. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील मी इथे कैरीचा आस्वाद घेतला. केळी ठेवलेली आहेत, तसंच फरसाण, थंडगार ताक, थंडगार मटक्यातलं पाणी घेत मी इथून पुढच्या मार्गाला लागले. अतिशय सुंदर वाटलं मला या हनुमानजी मंदिरामध्ये. तिथे मला कैरीचा प्रसाद मिळालेला आहे, त्यामुळे मी भयंकर खुश आहे, कारण मला कैरी खूप आवडते. नंतर इथली या शेतामधली इथे कारण केळीची बाग आहेत, त्यातली ताजी पिकलेली केळी तो प्रसाद होता. मस्त वाटलं. इथे आहे श्री गोपालेश्वर महादेव मंदिर. चला आपण इथे दर्शन करूया. गुजरातमधील श्रीयुत उमाकांत पंड्याजी यांना एक दृष्टांत झाला आणि या जागेमध्ये शिवलिंग असल्याचा साक्षात्कार झाला. त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला आणि मग स्वखर्चाने या जागेमध्ये मंदिर बांधले. सरकारकडून ही जागा रीतसर त्यांनी 100 वर्षांसाठी करार करून घेतलीये आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ते आणि त्यांची पत्नी इथे सेवा करीत आहेत. कामधेनूच्या नाभीतून प्रकटलेले हे शिवलिंग आहे आणि असं म्हणतात की या शिवलिंगाला जर निपुत्रिकांनी पूजा केली तर त्यांना संतान प्राप्तीचा वर मिळतो. शिवाय आपल्या परिवारामधलं एखादी जरी व्यक्ती इथे प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊन गेली तरी या दर्शनाचं पुण्य अवघ्या परिवाराला मिळतं. कामधेनू गायीने संकल्प केला होता की जे काही मला पुत्र प्राप्त होईल त्यानंतर मी महादेवांवर स्वतःच्या दुधाने अभिषेक करेल. त्याप्रमाणेच प्रत्येक संक्रांतीला रात्री 12 वाजता स्वतः कामधेनू गाय येऊन या शिवपिंडीवरती दुधाचा अभिषेक करते आणि सकाळी जेव्हा मंदिर उघडल्यावर बघितलं तर असा हा चमत्कारिक दृश्य दिसतं की शिवपिंडीवरती भरपूर दुधाचा अभिषेक झालेला आहे. लोकहितासाठीच कामधेनूने इथे हे सर्व काही रचलं होतं. एक रस्ता इथून आहे, हा जरा लॉंगकट आहे आणि रस्ता जो आहे तो गोपालेश्वर महादेव मंदिर इथून येतोय. इथून पुढे जात असताना आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत. ते म्हणजे डावीकडे जाणारा रस्ता आहे हा श्री सीताराम बापू आश्रमाकडे जातोय, जिथून आपल्याला पुढे नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर पुन्हा उतरायचंय. आणि आता इथून सरळ जाणारा जो रस्ता आहे जो उजवीकडे आपल्याला दिसतोय हा सरळ जातो श्री रामानंद संत आश्रम या आश्रमाकडे. ते रामाचं सुंदर असं मंदिर आहे, त्याचं दर्शन. श्री गोपालेश्वर महादेव मंदिराच्या बाजूनेच आपल्याला श्री सीताराम बापू आश्रमात जायचंय, परंतु तिथे न जाता मधून एक गल्ली जाते ती राम मंदिराजवळ. तर आता आपण राम मंदिराचं देखील दर्शन करणार आहोत आणि मग पुन्हा रिटर्न येऊ. श्री स्वामी रामानंद संत आश्रम. आपण आता या संतांच्या आश्रमात आलोय, इथे दर्शन घेऊया. हे देखील खूप सुंदर असं आश्रम. इथूनच जवळ घाट आहे आणि इथे आंघोळ करू शकतो. इथे कमळ लावलेले आहेत या कुंडामध्ये. हे आहे मंदिर. इथेच इतकं सुंदर असं कमळ बनवलेलं आहे, खूप मोठी प्रतिकृती. हे फाउंटन असावं. इथे यज्ञशाळा आहे.
या आश्रमाची आणि हे मंदिर खूप सुंदर. या मंदिरात श्री पारदेश्वर महादेवांची स्थापना केलेली आहे. त्यामुळे आज आपल्याला इथे श्री पारदेश्वर महादेवांचं देखील दर्शन घडणार आहे. मंदिर हे दुसऱ्या मजल्यावरती आहे, त्यामुळे जरा 2 जिने चढून वरती यावं लागतं. परंतु आतमध्ये भव्य असा सभा मंडप आहे. श्री पारदेश्वर महादेवांवर जलाभिषेक करायचा असल्यास आपल्याला प्रथम नर्मदा नदीमध्ये स्नान करून यायचं असतं आणि या अभिषेकासाठी एक वेळ दिलेली आहे. त्या वेळेमध्येच आपल्याला इथे अभिषेक करता येतो. हे आहेत पारदेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. खूप छान स्वच्छ असा हा सभागृह आहे. दर्शन घ्या भगवान श्रीरामांचं आणि सीता मैयाचं. इथे नर्मदा मैया आणि माता वैष्णव देवी यांचं देखील सुंदरसं मंदिर. दुपार होत असल्याने उन्हाचे चटके जाणवत होते, परंतु आजूबाजूला ही अशी दुतर्फा हिरवळ पाहिली आणि मन जरा मोहून गेलं आणि उन्हाचे चटके थोडे सहन करता येईल असे वाटू लागले. आता आपण श्री सीताराम बापू आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि हा दक्षिण तटावरील शेवटचा टप्पा असतो. आणि आता इथूनच आपण अन्न ग्रहण करून पुन्हा या दक्षिण तटावरून नर्मदेच्या किनारी जाणार आहोत आणि तिथून मग आपल्याला चालत चालत रेवा सेतूपर्यंत पोहोचायचं. सीताराम बापूंचं दर्शन घेतलं आणि आता इथे आपण खोडियार माताचं दर्शन घेतोय. इथे आणखीन 2 मंदिरं देखील आहेत, त्यांचं देखील दर्शन तुम्हाला घडवते. श्री सीताराम बापू आश्रमाच्या आतमधला हा सर्व परिसर, या झाडांच्या शीतल सावलीमध्ये सर्व परिक्रमावासी निवांत बसलेत आणि एका बाजूला इथे अन्नदानाची सेवा सुरू आहे. इथे शुभकारी हनुमानजींचं मंदिर आहे. आमची मुंबई, आराम करा. चला नर्मदे हर. नहीं नर्मदे हर. नर्मदे हर हो गया मेरा, अभी खाया. इथे मस्त अशी गरमागरम भाकरी रोटला, त्याला बाजरानं रोटला ज्याला आपण भाकरी म्हणतो. वाह वाह वाह, बहुत अच्छा था. मस्त गरमागरम आलेल्या आहेत भाकऱ्या. चपाती देखील आहे. महाराष्ट्रीयन लोकांना चपाती हवी असतात, चपाती ठेवल्यात. आणि इथे मस्त भाजी, आलूची भाजी, राईस आणि गोड कढी कम वरण आमटी. चलो नर्मदे हर. आणि हे भाई साहब आपल्याला बोलवून 2-2, 3-3 ग्लास ताक पाजतायत. पिओ पिओ पिओ.
इतकं थंडगार ताक सुंदर. नर्मदे हर, चलो नर्मदे हर. अभी अगले साल मिलते. जरूर. पिछले साल आई थी मैं. छान भोजन झालं, विश्रांती झाली. आता निघायला हवं पुढच्या मार्गाला. आता फक्त हा शेवटचा टप्पा पार करायचा आहे, मग पोहोचणार आहे मी दक्षिण तटावरून उत्तर तटावर. बापरे, आता हा पट्टा खूपच प्रचंड परीक्षा घेणारा आहे, कारण संपूर्ण आपण काठापासूनच चालत जाणार आहोत. इथे एकही झाड नाहीये किंवा सावली काहीच नाहीये. काही मंडप टाकला असंही नाहीये, कारण आता किती मोठा मंडप टाकतील. पूर्ण रस्ता हा जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तर आता तुम्हाला दाखवते मी किती चालायचं आहे. खूप ऊन आहे, पण मी सोय केलेली आहे माझी. पूर्ण पॅक आहे. कारण का मागच्या वर्षी जी परिक्रमा केली ना, त्यावेळेस मी पूर्ण काळी होऊन गेलेली होती. माझे दोन्ही हात असे करपले होते. पण यावेळेस मी सोय केली आहे. मी अशी चालत आलेली आहे आश्रमातून, आणि आता याच पथमार्गाने आपल्याला पुढे जायचंय. इथे काही परिक्रमावासी स्नान करताना दिसत आहेत, कारण दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे जाताना पुन्हा इथे स्नान करायची असते असं म्हणतात. इथे मगर आहे, त्यामुळे खूप सावधानपणे आपल्याला आंघोळ करावी लागते, कारण कधी मगर पटकन येईल बाहेर सांगता येत नाही. सगळे इथे या स्नानाचा आनंद घेत आहेत. ग्रीन टेंट तुम्हाला तिथे तो पथरस्ता दिसतोय का? तिथून आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यावरती ते छोटीशी टेकडी चढायची आपल्याला. हा रस्ता जवळजवळ 2 किलोमीटर इतका असावा, परंतु खूपच लांब वाटत होता. यावेळेस एकटीच चालत आहे मी. मागे पुढे कोणीच दिसत नाहीये मला. मी या रेवा सेतू पर्यंत पोहोचली. हा बेस कॅम्प. इथून पुढे हा सेतू लागतोय. इथे देखील अनेक सुविधा दिलेल्या आहेत, जेणेकरून परिक्रमावासियांना काही त्रास होऊ नये. छान फॅन लावलेले आहेत सर्वीकडे. फायनली मी आता या मंडपात येऊन बसलेली आहे. शेड मध्ये बसले आणि मस्तपैकी थंडगार सरबत पिते. चला, आता हा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा अंतिम टप्पा, जो फारच कठीणाईपूर्वक आणि परीक्षेचा असतो. आपल्या आयुष्याची जणू काही सत्व परीक्षा असेल, तर ही मैया आपल्याला त्या परीक्षेसाठी तयारी देते. एकदम असं सुलाखून तपासून घेते ती आपल्याला. भरपूर ऊन आहे, भरपूर. कारण का आता दुपारचे 12:15 वाजत आलेले आहेत. मी सकाळी सुरू केली आहे परिक्रमा,
परंतु मी सगळे आश्रम घेतलेत, सगळे मंदिरं घेतलेत आणि प्रत्येक ठिकाणी थांबून आलेली आहे. त्यामुळे कारण का मला शूटिंग घ्यायचं होतं, शूटिंगसाठी मला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित वेळ द्यायला पाहिजे. उगाचच वरचे वर मी शूटिंग करून तुम्हाला दाखवणार नाही. इथे रेवा सेतू असं नाव दिलेलं आहे या ब्रिजला. आणि हा ब्रिज बघा असा मातीचा दगड टाकून बांधलेला आहे. किती छान असा हा ब्रिज तयार केलाय, रेवा सेतू. च्या खालून ही मैया कशी वाहते बघा. आणखीन जवळ जाऊन दाखवते मी तुम्हाला. अगदी यातले हे असे मासे देखील दिसतात. खूपच सुंदर तळ आहे. मोठे मोठे मासे आहेत चांगलेच. पाण्याची पातळी मापक आपण इथे पाहतोय. मारुती धामचा जिना चढत असताना असं वाटतं की आता एवढंच अंतर राहिलंय. हे काय समोरच तर आहे, एवढीच असता रस्ता चढायचा आहे. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष हा रस्ता चढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं की केवढा रस्ता आहे ते. जरी छोटा रस्ता असला तरी तो किती कठीणदायक आहे ते तुम्हाला इथे प्रत्यक्ष हा जिना चढताना समजतं. नदीचा प्रवाह फारच आहे. किती फ्लो आहे बघा, फास्ट. अखेरीस मी दक्षिण तट या रेवा सेतूवरून पार करून उत्तर तटावरील मारुती धाम जवळ पोहोचलेली आहे. त्या टोकावरती मी फॅन्टा प्यायले, या टोकावरती आता मी हे मँगो सरबत पिते. इथून दोन मार्ग जात आहेत. एक मार्ग आहे हा गावातून जातो, तिलकवाडा गाव कव्हर करत आपण जाणार. आणि हा दुसरा मार्ग आहे डायरेक्ट मारुती धामच्या मंदिरापाशी जातो. आता आम्ही हा लॉंग कट न घेता शॉर्टकट घेतोय. पण हा आम्ही सर्वांनी शॉर्टकटच घेतलेला आहे. बघूया आता कोण पहिले जात आहे. मी तर शेवटीच असणार आहे, नो डाऊट. इथे देखील दोन पर्याय दिलेले आहेत आपल्या पुढे. एक ऑप्शन आहे तिलकेश्वर मंदिरच्या रोडला जायचं आणि तिथून गोल फिरून जायचं, अथवा हा रोड डायरेक्ट मारुती धामला. पास व्हायचंय आपल्या सगळ्यांना. अच्छा, तुमचा मोबाईल. जय हनुमान. चला, येईल बळ येईल. सावकाश. चला, हॅलो. या मैया, यावेळेस आम्हाला त्रास नाही झाला. नवले यावेळेस एवढा त्रास नाही झाला जेवढा मागच्या वर्षी झालेला. बहुतेक ती माझी पहिली परिक्रमा होती म्हणून मला थोडा त्रास झाला असेल. तर चढताना जरा बोलल्यामुळे दम लागतो. आता मी शांत राहते.
फायनली आले. खूप मस्त वाटतंय. फायनली माझी परिक्रमा पूर्ण झाली आहे. नर्मदे हर. बघा, मारुती नर्मदा मैयाची ही आली उत्तर आणि वाहिनी माझी परिक्रमा परिक्रमा पूर्ण खूपच झाली. सुंदर रीतीने संपूर्ण झाली आणि मी रामेश्वर महादेवाच्या मंदिरात पुन्हा येऊन जिथून संकल्प उचलला होता तिथेच तो पूर्ण केला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.